नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी ही मानसीला विचारते की काय झालं? म्हणजे तिथे मानसी पौर्णिमाबद्दल काही समजलं का? तेव्हा ती म्हणते की हो, पौर्णिमाबद्दल समजलंय, परंतु इथे आईने एक वेगळाच डाव टाकायला सुरुवात केली आहे. भूमी म्हणते की नक्की कशाबद्दल, काय करतायत त्या? तेव्हा ती म्हणते, ताई, अगं काही कळत नाहीये काय चाललंय ते. मला वाटतंय की कदाचित तू त्यांना अटक करायला काहीतरी करत होतीस, त्यामुळे हे सगळं घडलं असेल. मुद्दामच घर सोडून गेल्याचं नाटक करतायत आणि दुसरीकडे कुठेतरी राहायला गेल्यात म्हणे. आता पौर्णिमा ही आकाश भाऊजींना हाताशी धरून कुठेतरी घेऊन गेली आणि ह्या सगळ्याचं दोष तुझ्यावर टाकला जातोय की तुझ्यामुळे हे सगळं घडतंय. तेव्हा भूमी म्हणते की आलं माझ्या लक्षात. नक्की या कोणती खेळी खेळण्याचा प्रयत्न करतायत. यांच्या सगळं अंगाशी आलंय, म्हणूनच त्या आता सगळ्या गोष्टींमधून हात काढायला बघतायत. ठीक आहे, राहू देत, काहीच हरकत नाही. जे त्यांचं जे चाललंय ते चालू दे. परंतु मग पौर्णिमाचं, ती म्हणते की पौर्णिमाचं तुझा जो संशय होता तो खरा ठरला, की तिला काहीच माहीत नाही आहे त्याबद्दल. आईने काहीच सांगितलं नाही आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की बघितलं, म्हणजे ती पौर्णिमा फक्त मला कमी लेखण्यामध्ये बिझी असते, परंतु आई तिच्याबरोबर काय गेम खेळतायत हे तिला काहीच माहिती नाही आहे. जाऊ दे. तेवढ्यातच दरवाजाची बेल वाजते आणि तिथे शिर्के येतात. शिर्के आल्याबरोबर भूमी म्हणते की झालं आहे का काम? माझं एक आणखी काम आहे, ते तुम्ही प्लीज जरा कराल का शिर्के? तेव्हा मग शिर्के म्हणतात की बोला ना मॅडम, काय झालं? तेव्हा भूमी म्हणते की हे जे लेटर्स आहेत ना, ते लेटर या पत्त्यावर तुम्ही घेऊन जाल का? आणि त्याशिवाय आणखी एक लेटर आहे, हे दुसरं, हेही त्या पत्त्यावर घेऊन जायचं आहे. त्यामुळे तुमचं हे जे काही काम आहे ते तुम्ही केलात तर खरंच खूप बरं होईल आणि या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतील. तेव्हा मग शिर्के म्हणतात की ठीक आहे मॅडम, आहे, चालेल, मी करतो, परंतु तुम्ही तुमची प्लीज काळजी घ्या. त्यावेळेला मग आता ती म्हणते की हो, थँक्यू, आणि मग दरवाजा बंद करून घेते आणि म्हणते की हे लेटर एकदा की त्या कंपनीकडे गेले, मग माझं अर्धं काम होऊन जाईल. रागिनी ते खूपच जास्त आनंदामध्ये असते, कारण तिला आता खूप आनंद होत असतो. म्हणते की चला, आता माझी मेन कामं झाली असे समजायची. आता उद्याच्या उद्या ही रक्कम जी आहे ती माझ्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. काही झालं तरीही मला आता लवकरात लवकर माझं काम सुरू करता येईल. आता काय, पैसाच पैसा असणार आहे. म्हणूनच सुरुवातीला पैसा यायच्या वेळेला मेहनत घ्यावी लागते. नंतर काय, एकदा की पैसा आला की काय, आपलं कामच झालं म्हणून समजायचं. घरात कोणालाही काही जाणून देणार नाही मी. मस्त ऐशोआराम करणार आहे. आणि ती म्हणच आहे ना, की एकदा की हातात आला पैसा की मग फक्त पैसा, असं म्हणून आता ती खूप खुश होत असते आणि तेवढ्यातच आनंदाने म्हणत असते की चला निघूया, आता ते काम बघितलं पाहिजे. तेवढ्यातच तिथे पौर्णिमा येते आणि म्हणते की आई, अहो म्हणजे मला जरा तुम्हाला बोलायचं होतं. तुम्ही आता ऑफिसलाच जायला निघताय ना? मला जरा वाटेत एकदा ड्रॉप करा ना, मी सांगते तिथे, त्याच वाटेवर जायचं आहे. तेव्हा रागिनी म्हणते की नाही, माझं जरा दुसरीकडे काम आहे, नेहमीच्या ठिकाणी नाही जायचं आहे मला, त्यामुळे तू काय कर, कॅब कर आणि जा. तेव्हा पौर्णिमा म्हणते की आई, अहो असं का बोलताय तुम्ही? म्हणजे असं काय महत्त्वाचं काम आहे तुमचं? चला, मीच आता सांगून टाकते की मला ना माझ्या मैत्रिणीच्या बहिणीचं लग्न आहे, ते लग्नाच्या शॉपिंगसाठी जायचं आहे. म्हणून आता तुम्ही सांगा बघू की तुम्ही कुठे चाललायत? तेव्हा रागिनी म्हणते की हे बघ पौर्णिमा, प्रत्येक वेळेला तुला माहिती आहे ना, बॅड मॅनर्स आहेत, असं कुठलायचं नसतं कुठे जात असताना. मग कशाला विचारतेस? मला कदाचित तुला सांगायचं नसेल आता, कळलं? तेव्हा मग आता रागिनी म्हणते की कळलंय तुला, चल आता मला जाऊ दे, तू कॅब कर आणि जा. आणि मग ती निघत असताना लगेचच पौर्णिमा म्हणते की मला सांगा आई, तुम्ही ऑफिसला नाही जातात तर मग कुठे जातात नक्की? तुमच्या डोक्यामध्ये काही प्लॅनिंग चालू आहे का? किंवा अशी कोणती गोष्ट आहे का की ज्याच्यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे आणि जो तुम्ही मला सांगत नाही आहात? आणि असं असेल ना तर ते खूप चुकीचं आहे बरं का. तुम्हाला मला सांगितलंच पाहिजे की तुम्ही काय करताय आणि काय नाही ते. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते, बोला, काही महत्त्वाचं घडलं आहे का कशाच्या विरोधात हे जे तुम्ही करताय ते? तेव्हा मग आता रागिनी गप्प होते. ती म्हणते की हो, त्याचं काय आहे ना, महत्त्वाचं काम आहे आणि ते काम झालं ना तर खरंच आपली मजाच मजा आहे. जाऊ दे, काही हरकत नाही आहे, तू एक काम कर, या बाबतीत ना आता तुला काहीच मी सांगत नाही. मनातल्या मनात पौर्णिमा विचार करते की झालं, यांचं सुरू झालं, म्हणजे महत्त्वाचं काम असेल तर ते झाल्यानंतरच सांगणार, अगोदर सांगणार नाही. आणि एरवी तर नुसत्या टीम करत असतात. जाऊ दे, एकदा की माझ्या हातात मोका मिळू दे, मग मी बघतेच यांच्याकडे. तेव्हा रागिनी म्हणते की झालं, तोंडातल्या तोंडात मनातल्या मनात पुटपुटून झालं आहे का? आणि काय ते टीम असंच बोलत असशील ना? तेव्हा पौर्णिमा म्हणते की तुम्हाला कसं समजलं? रागिनी म्हणते की अगं कसं समजलं म्हणजे काय? अगं इतक्या मोठ्याने बोलत होतीस मनातल्या मनात की सगळं मला बाहेर ऐकू आलं. जाऊ दे, ठीक आहे, मी निघते. आता रागिणी निघत असताना तिच्या फोनची रिंग वाजते. तेवढ्यातच ती आता फोन घ्यायला जाणार. पौर्णिमा म्हणते की थांबा आई, हा बघा तुमचा फोन इथे आतमध्येच राहिला, असं म्हणून ती आता फोन तिला द्यायला येत असते.
आणि रागिणी म्हणते की आनंद तो फोन आण बघूया कोणाचा काही मेसेज. तेव्हा मग ती मोबाईल बघते आणि मोबाईलमध्ये मेसेज असतो की युअर इन्शुरन्स अमाऊंट इज ऑन स्टे. असं बघितल्यावर ती आता टेन्शनमध्ये येते. ती म्हणते की हे काय, माझ्या इन्शुरन्सच्या अमाऊंटवरती स्टे कोणी आणला आहे. असं म्हटल्यावर आता तिला भयंकर राग येतो आणि ती आता चिडायला लागते की हे सगळं कोणी करते. आता माझ्या हातातोंडाशी आलेला घास कोण हिसकावून घेते, याचा राग आता तिला भयंकर आलेला असतो. ती रागानेच आता त्या लेटरकडे बघत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पौर्णिमा म्हणायला लागते की आई काय झालं हो. अहो नक्की तुमच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला आहे. कुठे जायचं कुठे होतं तुम्हाला, आणि मेसेज आला आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरचा अगदी रंगच उडून गेला आहे. तेव्हा मग पौर्णिमाला ती ओरडते आणि म्हणते की बस झालं, तुला मी किती सांगणार आहे, सारखं सारखं तेच विचारू नकोस, कळलं, तोंड बंद ठेव तुझं. असं म्हणून ती निघून जाते. पौर्णिमा विचार करते की नक्की काय या बाईचं. आता क्षणात आनंदात होत्या आणि आता घडीत मेसेज आल्यावर चेहरा पडला. नक्की कसला मेसेज होता असा विचार ती करते. तर भूमी पोलीस स्टेशनच्या बाहेर पडत असते. तिला मेसेज येतो आणि म्हणून ती बघते तर आकाशने व्हिडिओ पाठवलेला असतो. आता ती तो व्हिडिओ बघते आणि म्हणते की हा कोणी पाठवला असेल आकाशला. तेव्हा मग ती व्हिडिओमध्ये रागिणीला अटक करते तो व्हिडिओ असतो. आणि मग ती म्हणते की बहुतेक आत्यानेच हा व्हिडिओ शूट केला असणार आहे. तेवढ्यात आकाश तिथे येतो आणि म्हणतो की भूमी काय झालं. तेव्हा मग ती म्हणते की आकाश तू इथे इथे कसा काय आलायस, मला कळत नाही आहे. तेव्हा मग तो म्हणतो की मग कुठे भेटणार आणखी तुझ्याशी, तुला त्या संकर्षणच्या घरी तर मला यायला अलाउड नाही आहे भेटायला, मग काय करणार. गायकवाड सरांकडून समजलं की तू त्या केसच्या संदर्भात बोलण्यासाठी येणार आहेस, म्हणूनच मग तुला इथेच भेटायला आलो. आता काय करणार, म्हणूनच तुझ्याशी बोलणं महत्त्वाचं होतं. मला सांग की हे सगळं काय केलं आहेस. रागिनी आत्याबद्दल तू असं काय केलंस, तिला का अटक करवलीस. तेव्हा भूमी म्हणते की अच्छा, म्हणजे हा जाब विचारायला आलायस का तुम्हाला की हे सगळं का केलं आणि कशासाठी केलं आहे म्हणून. तेव्हा मग आता लगेच आकाश म्हणतो की जाब नाही, पण भूमी हे कशासाठी, तुला माहिती आहे हे सगळं घडवून आणलं आहे त्यामुळे काय झालं आहे ते. तेव्हा मग भूमी म्हणते की हे बघ आकाश, तुझ्याबद्दल आणि माझ्याबद्दल रागिनी आत्याने जे काही केलं आहे ते तू विसरला असशील, परंतु मी नाही. माझ्या डोक्यातून काही केल्या या गोष्टी जाणारच नाही आहेत, म्हणून मी नाही विश्वास ठेवू शकत. आकाश म्हणतो ठीक आहे, परंतु भूमी या टोकाला जाऊन करण्याची काही गरज नाही आहे. तुझ्याकडे त्यावेळेला काय पुरावा होता की आत्यानेच तुझं किडनॅपिंग केलं होतं. मग हे सगळं तू बोलणं हे चुकीचं ठरतं आहे ना. आणि तुझ्या लक्षात येतं आहे का, या सगळ्यामुळे काय झालं, रागिणी आत्या घर सोडून चाललेली होती आणि त्यामुळे मी तिला थांबवलं. आणि एक एक करून जर अशी सगळीच माणसं माझ्या आयुष्यातून जायला लागली तर मी काय करणार आहे. आधी तू घर सोडून निघून गेलीस आणि आता रागिणी आत्या, एक एक करून सगळेजण ते घर सोडून जर निघून जायला लागले तर मग मी कसा राहणार आहे त्या घरामध्ये, काय करणार आहे मला सांग ना तूच, माझी माणसं माझ्यासोबत नसशील तर. तेव्हा भूमी म्हणते की आकाश आता काय सवय करून घ्यावी लागणार आहे तुला. तेव्हा पटकन आकाश तिचा हात धरतो आणि म्हणतो की कसली सवय, आता तू निघून गेल्याची सवय तर मी करून घेतली आहे, आता हळूहळू बाकीची पण सवय मी करून घ्यायची का. काय चाललंय भूमी, हे तुझं सगळं सांग ना मला. नक्की तू हे कशासाठी करतेस, तू मला अजूनही सांगायला मोकळी नाही आहेस. तेव्हा मग आता आकाशला भूमी म्हणते की आकाश प्लीज सोड, मला जाऊ दे. असं म्हणून आता ती तिथून निघून चाललेली असते. तेवढ्यातच समोरून एक गुंड असतो, त्याने चेहऱ्याला रुमाल बांधलेला असतो आणि रुमाल बांधून तो जोरातच त्याच्या हातामध्ये चाकू घेऊन ओरडतो, ए थांब तिथेच. आता तिथे थांब म्हणाल्यावर आकाश आणि भूमी दोघंही घाबरतात आणि तो पळत पळत दुसरीकडे हल्ला करायला निघून जातो. त्याच वेळेला मग आता इथे भूमी ही घाबरलेली असते. आकाश पटकन भूमी अशी हाक मारतो आणि तिला पटकन जाऊन तिथे मिठी मारतो आणि आकाश हा भूमीवरचा हल्ला स्वतः झेलणार असतो. परंतु आता तितक्यातच पोलिसांनी पकडलेलं असतं आणि त्या हल्लेखोराला आणि त्या ज्या गुंडाला दुसऱ्यालाही पकडलेलं असतं. आणि मग हवालदार हे भूमीजवळ येऊन म्हणतात की मॅडम तुम्ही ठीक तर आहात ना. तेव्हा ती म्हणते की हो मी ठीक आहे. तेव्हा मग हवालदार सांगतो की ॲक्च्युली त्या गुंडांची एकमेकांमध्ये आपसमध्ये दुश्मनी आहे आणि त्यातूनच हा हल्ला घडला आहे. त्यामुळे तुम्ही ठीक आहात ना, तुम्ही व्यवस्थित घरी जा, काही घाबरू नका, हल्ला तुमच्यावर नव्हता. असं म्हणून आता हवालदार तिथून निघून जातो आणि भूमी मात्र इथे खूप घाबरलेली असते. आकाश हा भूमीकडे बघतच राहतो, कारण आणि भूमीला इथे समजून आलेलं असतं की आकाश हा माझ्यावरचा हल्ला स्वतःवर घेऊ शकतो काही झालं तरीही. तर इथे इन्शुरन्सचा जो माणूस असतो क्लेमचा, तो माणूस त्या अमाऊंटबद्दल बोलण्यासाठी येत असतो. त्यावेळेला तो फोन करून म्हणत असतो की कधी येणार ह्या मॅडम, कशासाठी इथे बोलावलं आहे काय माहिती. तेवढ्यातच तिथे रागिनी येते आणि ती त्याच्या गळ्याला पटकन चाकू लावते आणि म्हणते की काय काय चाललं आहे काय तुझं, तुला मी बोलावलं होतं कशासाठी आणि तू काय करून ठेवलंस. तुला मी सांगितलं होतं की जर या कामाच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम झाला तर मात्र मी तुला सोडणार नाही, सांगितलं होतं ना, तरी काय झालं, का ऐकलं नाही गेलं माझं. असं म्हणून आता ती भयंकर चिडत असते.
तेव्हा तो म्हणतो, "मॅडम प्लीज माझं ऐकून तरी घ्या. मॅडम ऐका तरी माझं." तेव्हा मग आता तो म्हणतो, की "हे बघा मॅडम, हे पेपर्स आलेत त्यावरून तरी नीट बघून घ्या." तेव्हा मग ती म्हणते, की "काही इच्छा नाही आहे माझी. तुझी डायरेक्ट आता मी वरतीच रवानगी करते." तो म्हणतो, "मॅडम प्लीज बघा, या पेपरवरून तुमच्या लक्षात येईल हे याच्यामुळेच काहीतरी झालं आहे. याच्यामुळेच या अमाऊंटवर स्टे आला आहे. तुम्ही प्लीज बघा, हे कोणी पेपर पाठवले असू शकतात." तेव्हा मग तो म्हणतो, की "मॅम हे बघा, हे पेपर्स आहेत. या पेपर्समुळे म्हणजेच एक हवालदार आमच्या ऑफिसमध्ये ते पेपर्स घेऊन आला होता आणि त्यामुळेच त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून जप्ती घालण्यात आली आहे. म्हणजेच ते क्लेम हे रिजेक्ट करण्यात आलं आहे." तेव्हा मग रागिनी म्हणते, की "अच्छा, म्हणजे हे सगळं करणारा कोण शहाणपणा करत होता बघू मला." तेव्हा मग ती म्हणते, की "बघू मोबाईल तुझा आणि इथे बघू पेपर." तेव्हा मग ती पेपर वाचायला लागते आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, की अभिजित पटवर्धन यांच्या मृत्यूचं इन्व्हेस्टिगेशन अजूनही सुरू आहे, त्यामुळे अजूनही काही सांगता येणार नाही. तेव्हा तो म्हणतो, की "मॅडम तो बघा, तो दुसरा पेपर आहे तो पण वाचा जरा." तेव्हा मग रागिनी तो पेपर बघते आणि म्हणते, की "नक्की काय हे सगळं?" तेव्हा मग त्या पेपर्सवरती अजूनही तसंच लिहिलेलं असतं, की रागिनी पटवर्धनच्या अमाऊंटवरती क्लेम आणायचा आहे. कारण कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय या सगळ्या गोष्टी पुढे जाऊ शकत नाही. रागिनी म्हणते, की "कोण असेल? असं कोण असेल, की ज्याला तुझ्या किंवा माझ्याशिवाय आणखी या क्लेमबद्दल समजलेलं असेल? नक्की काय हा प्रश्न?" असं ती विचार करत असते आणि म्हणते, की "नाही, काही झालं तरीही या क्लेमबद्दल मला समजून घेतलं पाहिजे, की हे सगळं कोण करतंय ते. आणि तुझ्या माझ्याशिवाय या क्लेमबद्दल आणि क्लेमच्या रकमेबद्दल कोणाला बरं माहीत असेल?" असा रागिनी आता विचार करत असते. त्यावेळेला तो म्हणतो, की "मॅडम मला पण माहीत नाही आहे हे सगळं कोण करत असेल. हवालदार म्हणजे कायदेशीर कारवाई करून हे सगळं काम करण्यात आलं आहे. नक्की कोण असेल हे करणारं?" असं रागिनी आता तो विचार करत असते. तेवढ्यातच आता रागिनी म्हणते, की "असं कोणीतरी आहे ज्याला या क्लेमबद्दल माहीत आहे आणि ज्याला रक्कम मला येऊन देता कामा नये. असा कोण व्यक्ती असेल?" असं ती विचार करत असतानाच ऑफिसर म्हणतो, की "मॅडम तुमच्या इथे असं कोणाला माहीत असू शकतंय का, असं तुम्हाला वाटतंय?" तेव्हा मग ती पटकन विचार करते आणि म्हणते, की "भूमी तीच आहे हे सगळं करणारी. तिच्याशिवाय हे सगळं कोणी करणार नाही आहे. कायदेशीर म्हणजेच त्या गायकवाडची मदत घेऊन ही हे सगळं करायला बघते बरोबर. याचा अर्थ ही मुद्दामच मला या सगळ्यामध्ये अडकवायला बघते. ही भूमी किती समजावलं तरी हिला कळत नाही ना, प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायचं आहे. आता मलाही तांडव सुरू करावा लागेल." असं ती म्हणत असते. नंतर मग इथे भूमी आणि आकाश हे गाडीमध्ये असतात आणि ते दोघंजणही निघालेले असतात आणि इथे रागिनीचा नुसतं आगपाखड झालेली असते. नंतर आकाश आणि भूमी हे रस्त्याने निघालेले असतात. आता भूमी म्हणते, "आकाश, अरे तू कुठल्या दिशेने गाडी घेऊन जातोयस? हा संकर्षणच्या घराचा नेहमीचा रस्ता नाही आहे." आकाश म्हणतो, की "नाही, मी तुला संकर्षणच्या घराकडे नेतच नाही आहे." भूमी म्हणते, "आकाश म्हणजे नक्की काय? कुठे नेतोयस तू मला?" तेव्हा तो म्हणतो, की "मी तुला आपल्या घराकडे नेतोय, आपल्या घरी नेतोय." भूमी म्हणते, "आकाश प्लीज असं करू नकोस, असं का करतोयस तू?" तेव्हा मग आकाश म्हणतो, की "नाही भूमी प्लीज ना, तू माझं आता समजून घे. काही झालं तरीही तुला आता मला समजून घ्यावंच लागेल. हे सगळं काय करतेस तू असं? कशासाठी करतेस तू?" तेव्हा मग भूमी म्हणते, की "आकाश अरे प्लीज आता असं करू नकोस. नको घरी घेऊन जाऊस तू. तू प्लीज चल इथे मला माझ्याच घरी सोड." तेव्हा आकाश म्हणतो, की "नाही भूमी हे बघ, मी तुला ना अशा परिस्थितीत एकटं सोडू शकत नाही आहे. आधीच तुझ्यावरती हल्ला होता होता वाचतोय. बघितलंस ना तुझ्यावरती कोणीतरी अशा प्रकारे डाव टाकण्याचा किंवा तुला त्रास देण्याचा प्रयत्न करते आणि मी गप्प बसू असं होणार नाही. तुझ्यावर जीवाला धोका आहे, तुला का लक्षात येत नाही आहे? आणि असं करून मी जगू मला नाही जमत आहे ते. काय सतत तुझी काळजी लागलेली असते. तू काय करशील कुठे? मला खरंच कळत नाही." तेव्हा मग त्यावर भूमी म्हणते, की "असं का करतोयस तू? इकडे शिर्के साहेब आहेत ना, तू त्यांना ठेवलेस ना पाळतीवर, मग कशाला काळजी करतोयस? आहेत ते, नको चिंता करू." तरीही आकाश म्हणतो, की "नाही भूमी, माझा तरी विश्वास नाही आहे. आता मला जास्त वेळ असं राहता येणार नाही. मी विचार करत असतो नुसता. रात्रीची झोप नाही लागत तुझ्या काळजीने. सतत जेवण, पिणं, खाणं-पान काहीच होत नाही आहे आणि कामात तर कामात लक्ष देता येत नाही आहे. त्यामुळे तू लक्षात घे, की मला याचा काय त्रास होतोय आणि प्लीज तू चल. आपल्या घरी तू सेफ असशील, त्यामुळे तुला इथे कुठेही दुसरीकडे जाण्याची गरज नाही. तू प्लीज माझ्यासोबत घरी चल, समजतंय तुला?" असं आता तो तिच्यावर ओरडतो. भूमी म्हणते, की "आकाश हे बघ, अजिबात नाही. मी नाही येऊ शकत आहे आणि मी सेफ आहे." आकाश म्हणतो, की "भूमी, जर तुला काही झालं ना, तर मला ते सहन होणार नाही. माझं काय होईल याचा विचार कर." "अगं क्षितिजा, ती काय करेल याचा विचार कर ना. तू अशी का हट्ट करतेस?" तेव्हा मग भूमी खूपच चिडते आणि म्हणते, "मला नाही काय होणार आहे. मी सेफ आहे आकाश, समजतंय का तुला? आणि मी तिथे नाही येऊ शकत आहे. तुला मी किती वेळा सांगू? प्लीज आकाश, आता मला चिडायला लावू नकोस. तू प्लीज मला सोड तिकडे. नाहीतर तू एक काम कर, गाडी इथे बाजूला घे.
घे बाजूला गाडी असं म्हणून आता ती त्याच्यावर ओरडते आणि आकाशलाही तिचा शब्द टाळता येत नाही. आता तो पटकन गाडीला ब्रेक मारतो आणि गाडीचा म्हणजे गाडी डाव्या बाजूला अगदी जोरात तो स्टिअरिंग फिरवतो. त्यावेळेला मग भूमीच्या डोक्याला जरासं लागतं. भूमीला तो म्हणतो की भूमी सॉरी, तुला लागलंय का? तेव्हा आकाशला ती म्हणते की नाही, मला नाही लागलंय प्लीज, पण तू मला आता संकर्षणच्या घरी सोड. आताच्या आता. आकाश, मला इथे तिथे कुठेही सोडू नकोस. आता भूमीच्या सुरक्षेचा प्रश्न असतो. जर कुठे तिला रस्त्यावर सोडली तर पुन्हा काही झालं तर त्याला आणखी टेन्शन. त्यामुळे आकाश आता काही न विचार करता संकर्षणच्या घराकडे गाडी घेऊन चाललेला असतो. भूमीला खूप वाईट वाटत असतं. आकाशवरती इतकं ओरडून बोलत असते. आकाश घरी चल इतकी रिक्वेस्ट करतोय तरीही त्याचं तिला ऐकता येत नसतं. यामुळे तिला खूप वाईट वाटत असतं. नंतर आता आकाश घाईघाईने अगदी रागानेच संकर्षणच्या घराजवळ गाडी आणतो आणि मग भूमी तिथून गाडीतून उतरते. आकाशही उतरतो. आकाश म्हणतो की भूमी नीट राहा, स्वतःची काळजी घे आणि काही लागलं तर कॉल कर, कळले तुला? आणि हो, तुला असंच म्हणायचं ना आता, किती काही झालं तरीही मी तुझी काळजी करायची नाही आहे. किती काही झालं तरीही तुझा विचार नाही करायचा. भले खायचं प्यायचं नाही, परंतु तुझ्या टेन्शनमध्ये राहायचं हेच हवं आहे ना तुला. किती काही झालं तरीही तुझी काळजी नाही करायची ना. कशी नाही करायची काळजी? कारण आमची तू कोणीच नाही लागत ना, बरोबर की नाही? आता तू ह्याचे सगळं काही वागतेस ना, त्यामुळे एक गोष्ट सिद्ध होते की याबद्दल तुला काही नाही वाटत. भूमी, अशी नव्हतीस तू पहिले, आता का झालीस अशी? अगं, माझा किती विचार करायचीस, किती माझ्याबद्दल. असं बोलून आता तो तिथेच गप्प बसतो. डोळ्यात पाणी आलेलं असतं पण तो लपवतो आणि भूमी मात्र पाठमोरी उभी असल्याने तिच्या डोळ्यातून आता त्याचे ते वाक्य ऐकून पाणीच येत असतं. आकाश म्हणतो, भूमी, हे जे तू काही माझ्याबरोबर वागली ना, त्याचा मला खूप राग आला आहे. तू माझ्याबरोबर अशी कशी वागू शकते? तू माझा किती विचार करते तसंच मी तुझा विचार करायचो. आपण एकमेकांना जपायचो, परंतु आता आता हे सगळं तू सोडून दिलेस भूमी. का कशासाठी केलं काहीच कळत नाही आहे. माझा विचारही येत नाही आहे सदोतला की मग आकाशला काय वाटेल किंवा काय नाही. एक मुलगी आहे, तिचाही नाही. जाऊ दे, सोड, तू व्यवस्थित राहा बस. काही काळजी वाटलीस तर फोन कर. आकाश गाडी घेऊन निघून जातो. भूमी तिथेच उभी असते. तिला खूप वाईट वाटलेलं असतं. तेवढ्यातच एका छोट्याशा व्हॅनमधून तिथून अभिजित येत असतो. आता अभिजितच्या चेहऱ्याला बांधलेलं नेहमीप्रमाणे असतंच आणि तो तिथेच भूमीकडे बघत राहिलेला असतो. आता काही केल्या त्याला भूमीला किडनॅप करायची असते आणि म्हणूनच तो तिथे आलेला असतो. आता तो तिथे आल्याबरोबर गाडीतून उतरतो आणि त्याच्या पुढेच पटकन शिर्केची गाडी येते. म्हणजेच भूमीच्या मागावर शिर्के हवालदार देखील असतात. तेव्हा मग आता त्याचाही प्लॅन परत फुकतो आणि तो चिडतो आणि पुन्हा एकदा गाडीत बसून त्याच्या माणसाला ती गाडी वळवायला सांगतो. अशा प्रकारे पुन्हा एकदा अभिजितचा डाव फसला गेलेला असतो. आता अभिजितला टेन्शन येऊ लागतं म्हणून तो पुन्हा एकदा गाडीत बसतोय आणि मग भूमी विचार करते की नक्की हे सगळं काय आहे? म्हणजे माझ्यावर हा नेमका झालेला हल्ला किंवा काय, या सगळ्या काय गोष्टी आहेत? तेव्हा मग आता भूमी ही मोबाईल घेते तेव्हा तिला काहीतरी मेसेज आलेला असतो. ती म्हणते की 1 मिनिट मी बघतेच काय आहे ते. म्हणून आता ती मोबाईल बघते तर त्या मोबाईलमध्ये तिला फोन आलेला असतो की त्या क्लेमबद्दल तिला बोलावलं गेलं आहे. त्यात इतक्यातच ती त्या अकाउंटमध्ये म्हणजेच त्या इन्शुरन्सच्या ऑफिसमध्ये जाते आणि शिर्के बरोबर असतात. शिर्केंना ती सांगते की तुम्ही इथेच थांबा, मी बघते काय आहे ते, जर गरज लागलीच तर तुम्हाला आवाज देते. असं सांगितल्याबरोबर आता शिर्के हा तिथेच बाहेर थांबतो आणि भूमी आतमध्ये येते आणि म्हणते की बोला काय झालं आहे? तेव्हा तो म्हणतो की मॅडम, मला जरा फोन येतो आहे, मी बाहेर जातो. असं म्हणून आता तो निघून जातो आणि रागिनी असते. रागिनी म्हणते की भूमी, अगं मीच बोलावून घेतलं आहे तुला इथे. म्हटलं तुझं नेमकं काय चालू आहे, लपून छपून जे काही वार करतेस त्याबद्दल तुझ्याशी जरा उघड उघड बोलायचं होतं, बाकी काही नाही. तेव्हा मग आता नक्की काय असं भूमी विचारायला लागते. ती म्हणत असते की कसं काय, म्हणजे काय ना, तुमच्याबद्दल बोलण्यासारख्या ना खूप गोष्टी आहेत. तुम्ही इतक्या गोष्टी केल्यात ना की त्या बोलण्यासारख्या कमीच आहेत. बोला, तुमच्याबद्दल ना तर मी असं डोक्यावर कफन बांधूनच तयार आहे. मरणासाठी अगदी तत्पर आहे. बोला, काय बोलायचं आहे, कुठला विषय काढायचा आहे, बोला बोला, अगदी मी तयार आहे. तेव्हा मग रागिनी म्हणते की सध्या तू माझ्या इन्शुरन्सच्या अमाऊंटवर स्टे आणलं आहे असं लक्षात येतं आहे माझ्या. तू केलंस काय हे सगळं? तेव्हा भूमी खूप खुश होते आणि म्हणते की वा, आलं स्टे फायनली, कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणून ती हात मिळवायला जाते. रागिनी रागाने हात बाजूला घेते आणि म्हणते की गप्प बसायचं हां. तेव्हा भूमी म्हणते की सॉरी, म्हणजे आत्या तुम्हाला राग आला असेल ना, परंतु खरंच या गोष्टी खूप घडण्यासारख्या चांगल्या आहेत आणि आजच्या दिवशी चांगलंच घडलं आहे सगळं असं वाटते. तेव्हा मग आता लगेच ती म्हणायला लागते की हे बघ, काही झालं तरीही लक्षात ठेव, तू किती काही केलंस ना तरीही ती गोष्ट तुला कशी समजली? भूमी म्हणते की हे बघा रागिनी आत्या, तुम्हाला काय वाटत असेल की मांजर कितीही डोळे मिटून दूध पित असली तरीही तिला कोणी बघत नाही का? असं अजिबात नसतं. सगळ्या जगाचं लक्षही तिच्याकडे असतं रागिनी आत्या. बघा,
मला जसं म्हणताय ना तुम्ही तसं समोर बघा, वरती हा CCTV कॅमेरा दिसतोय, तो कॅमेरा बघा सगळं कॅप्चर करत असतो. आपल्याला काहीच माहीत नसतं, परंतु तो कॅमेरा त्याचं काम अगदी उत्तमरित्या करत असतो. तसंच आहे, म्हणजे ना परमेश्वराने मला तुमच्या आयुष्यात एक CCTV कॅमेरा म्हणून आणलं आहे, असं भूमी बोलून दाखवते आणि मग त्यावर सगळेजण हसतात. तर पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, आकाश गायकवाडांना म्हणत असतो, की तो दीपक ज्याने भूमीच्या बाबतीत असं घडवून आणलेलं आहे, त्याच्या बाबतीत काहीतरी असुरक्षितता असू शकते. त्यामुळे प्लीज इन्स्पेक्टर साहेब तुम्ही त्याला शोधा. असं ऐकल्यानंतर रागिनीला आता धक्का बसतो, कारण दीपकपर्यंत जर पोलीस पोचले तर तीही एक्सपोज होईल हे तिला माहिती असतं. नंतर मग अभिजित हा भूमीच्या रूममध्ये आलेला असतो, म्हणजेच हॉलमध्ये, आणि त्या रुमालावर औषध टाकत असतो आणि ते औषध आता भूमी सगळं आवरून ठेवत असताना तिच्या नाकाशेजारी ते औषध घेऊन चालणार असतो. तेवढ्यातच तिला धरल्यावर ती जोरात लवकर या शिर्के शिर्के असं ओरडते. शिर्के येतो आणि धावतच तो आता तिकडे भूमीला बाजूला करतो आणि तिथे अभिजितला मारायला सुरुवात करतो आणि अभिजित आता घाबरतो जर मास्क पडला तर. तेव्हा भूमी तिकडे ढकलली जाते आणि तितक्यातच संकर्षण हा तिथे हात धरतो आणि भूमीला पडता पडता वाचवतो. आता नेमकं पुढे काय घडणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा.